गेल्या 4 दिवसापासून महाराष्ट्रातल्या गावखेड्यामध्ये संध्याकाळी 6 ते रात्री 10 अशा पद्धतीनं लोड शेडिंग केलं जातंय। 10वीच्या 12वीच्या परीक्षा आहेत। 6 नंतर सगळे व्यवहार आपले स्वयंपाक असेल, दूध धारा असतील, लोकांची विविध प्रकारची कामं असतील, परंतु एका बाजूला सांगायचं राज्य हे प्रगतीपथावर गेलेलं आहे। हे राज्य प्रचंड विकासाच्या गतीनं ट्रिलियनमध्ये गेलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र या राज्यामध्ये लाईटच नाही। मग जर या राज्यामध्ये अशा पद्धतीचा अंधकार असेल, लोकांना लाईटची सुविधा मिळत नसेल, तर मग या राज्यामधला या अधिवेशनाच्या दरम्यान अनेक लोकांनी लक्षवेधी लावल्या, माझ्यासारख्या आमदारांनी लक्षवेधी लावली, परंतु त्या ठिकाणी लक्षवेधी लावली जात नाही आणि एमडी पर्यंत सगळे अधिकारी त्या ठिकाणी उत्तर देत आहेत की या राज्याला वीज कमी पडते। मग सरकार निश्चितपणानं धोरणात्मक काम करतंय का? आणि ही लाईट गेली 14-15 वर्ष सलग मिळत होती। गावखेड्यातल्या लोकांना सिंगल फेज तरी त्या ठिकाणी लाईट होती, त्या ठिकाणी लोकांची कनेक्शन आहेत आणि घरामधली कनेक्शन आहेत, वीज बिल भरतायत आणि तरी सुद्धा ही व्यवस्था अशा पद्धतीनं या ठिकाणी कोलमडलेली आहे। म्हणून तुमच्या माध्यमातून मला सरकारला विचारायचं आहे की तातडीनं सुरळीत करा, गावखेड्यामधल्या माणसाला लाईट द्या। जे माणूस शेती व्यतिरिक्त दुधाचा धंदा करतोय, मशीनच्या माध्यमातून त्याला धारा काढाव्या लागतात, प्रत्येक जणाच्या 10-10, 20-20 गायी आहेत, स्वयंपाक करायचा आहे, मुलांची शिक्षण आहेत, अभ्यास आहे, परीक्षेचा कालावधी आहे आणि अशा वेळेला तुम्ही रात्रीची जर लाईट बंद करत असाल तर हे चुकीचं आहे। तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये दिवसाच्या वेळेमध्ये जर लाईट कमी पडत असेल तर दिवसामध्ये कधीही 4 तास लोड शेडिंग करा, पण रात्रीची लाईट ही चालू ठेवा, अशा पद्धतीची विनंती तुमच्या माध्यमातून या सरकारला करतोय आम्ही। आणि माझे सहकारी मित्र क्षीरसागर साहेब, आम्ही पायऱ्यावरती आंदोलन केलं। याची धग, याची आग सामान्य शेतकऱ्याची किंवा गावखेड्यामध्ये राहणाऱ्या माणसाच्या मनामनामधली आग ही या सरकारपर्यंत पोहोचावी, हाच या आमच्या दोघांच्या आंदोलना पाठीमागचा भूमिका होती आणि निश्चितपणानं सरकारनं तातडीनं यामध्ये सुधारणा करावी अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी आपल्या समोर व्यक्त करतो। धन्यवाद।